रोशनी झोपून काऊन आहे? काय झालं तिने? तब्येत बरोबर नाही का तिची वाली? 9 वाजले तरी उठाचं काम नाही. आमचे अंगण झाडून झाले, सडा टाकला सर्व. भांडे घासले एवढे मोठे, आणि ते झोपून आहे. काऊन झोपली रे ते? आई त्यांनी नाटकं करून राहिली, तिने नेटला करून राहिला कामाचा माहिती आहे का? नाटकं करून राहिली ते झोपून. त्या दिवशी तू गावावरून येत होती ना, त्या दिवशी तिनं तसंच केलं. ताप नव्हता, काही नव्हता. आजही बी तिले ताप नाही. मी अंग पाहून राहिलो, उठणं करून राहिलो. पोरील घेऊन झोपली आहे बरोबर झोपाले. मी नाही उठत म्हणते, माझ्या अंग गरम आहे म्हणते, माझी तब्येत नाही बरोबर, माझ्या अंग पाय दुखते म्हणते, अशी म्हणून राहिली. आणि मी ताप पाहिलं, अंग पाहिलं तिथं तर थंडच आहे. नाही, बबिता तर तिच्या डोळ्यात पहिलेपासूनच खूपते म्हणा. तिचं पटतच नाही. पण आता तिच्यावर दिवस कसे आहे, काय कसे आहे, आपल्याच घरी ठेवा लागेल ना बाबू तिले. आपल्याशिवाय कोण आहे नातेवाईक? तिच्या नवऱ्याने एवढं मारलंय बी. सख्खी बहीण आहे ना बाबू मी. तिले कसं सोडू रे इकडं तिकडं? मी सांग बरं तू सूरज. कायले सोडायचं मावशीले? मावशी आपलीच होय, मावशी काही दुसरी होय का? थांब ना, मी का नाही तिच्या मायले बोलावतो आता. रोशनीच्या मायले बोलावतो, तिले सांगतो ना मी. रोशनीच्या मायले हे पहा म्हणतो तुमच्या पोरीचे नाटकं. नाही, मी तिचा रवैया पाहून राहिली ना. ते बबिता आली तेव्हापासूनची हेकडे तोंड कडूनच राहून राहिली. ते बबिता सोबत बोलूनही नाही राहिली, मला काही नाही म्हणून राहिली ते. पण त्या पिंकी सोबत, बबिता सोबत बरोबर वागून नाही राहिली, पाहिलं मी. पण कानाडोळा केला त्या दिवशी जेवणाच्या वेळेस तिनं पिंकीले काहीतरी म्हणलं. पण चुपचापच होती. मी म्हटलं जाऊ द्या बा, काय उलीच्या गोष्टीले हे करायचं आहे. ते आली बिचारी दुःखात आपल्या घरी, आणि आपण काय तिच्या समोर तमाशे करायचे आहे म्हणून चुपचाप बसली मी. याला शायनी बनून राहिली रोशनी. त्या दिवशी मी काम पाडून घरी राहिलो आणि तिने दवाखान्यात नेलं. आणि तिनं काय केलं, गोळ्या घेतल्या नाही, गोळ्या झाडाकडे फेकून देते. गोळ्या भेटाले गोळ्याच घेत नाही ते. आणि काय घेण गोळ्या? तब्येत बरोबर असल्यावर तिची काय झालं? तिला काहीच नाही झालं. थांबतो या रूम मध्ये जातो ना. झोपून आहे काय आहे, तिले काय झालं काय नाही विचारा लागल ना मला. काय नाही तर काऊन अशी करून राहिली, काऊन नाही पाहतो थांब ना तिचं. तिला चांगलं समजावून सांगाय, नाही तर मग मी धरीन ना तिची बॅग नेऊन देईन तिच्या मायजवळ आणि तिला नेऊन टाकीन. काऊन बाई, काय झालं बाई? काही नाही वा बबिता, काही नाही झालं. झाडलं का बाई तू ना अंगण गिंगण? भांडे तर घासलेस म्हणा. आपण उठून चाल बरं पटपट आंघोळा करून घेऊ. पिंकी गेली का शाळेत? गेली हो, तिचा ऑटो आलता ना, दिलं तिथे बसून. आता पेपर चालू झाले का नाही तिचे वाले, त्याच्यामुळे लवकर जाते ते. आता दिलं तिले बसून. आता बुढीनं आणून दिली मला बॅग गिक तिची वाली बाईची, आपल्या पिंकीची. कपडे गिपडे आणून दिले बुढीनं. बुढी म्हणे बाई जाऊ दे, ये घरी, जाऊ दे ये घरी अशी म्हणे. पण मग मी म्हटलं जाऊ द्या, तुमचे पोरग म्हटलं नेहमीच आहे म्हटलं नाटकं. नाही हो, तुझी सासू गिसू चांगली आहे. तिचं मन गुण दुखते त्या सासूचं. मला भेटली होती काल रात्री. मी म्हणलं लय मारलं जी म्हटलं बबिताले, किती सहन करावं जी म्हणलं आम्ही. आताही त्याचा रिपोर्ट दिला तर हे होते म्हटलं अंदर तो. तर म्हणे बाई म्हणे रिपोर्ट नको देऊ म्हणे, त्याला समजावून सांगतो म्हणे मी, पण ऐकतच नाही म्हणे माझ्या मतानं. अशी म्हणे बुढी. राहिली तर काय झालं म्हणे 2 दिवस अगाऊ म्हणे ते पोरीले घेऊन. तर अशी म्हणे बुढी. बाई जाऊ का हो मी माझ्या घरी? तू याही घरी बरोबर नाही हो माझ्यानं. तुझ्या घरचंही वातावरण बिघडून राहिलं. हे रोशनी बी सकाळी उठली नाही, रोज उठते ना, आज उठलीच नाही होत हे वाली. तेही राग फुगूनच आहे. मी हाव म्हणून होय काय तर. अहो सुनेले काय मी विचारतो का व? तिले काय एवढं हे करून राहिली तू? तर मी हाव ना त्यासोबत. आणि तिचं काय करावं लागते आजच? काही मी काही म्हातारी झाली लगेचच तर मला कामं धामं जमणार नाही, काही नाही. थांब ना, जाऊन पाहतो मी तिच्या रूममध्ये, काढतो तिची वाली. थांब. कशी काय उठली नाही काय नाही तर थांब. तू का नाही फक्त का नाही आता आंघोळ करून घे. तू पाणी तापव आणि आंघोळ करून घे. मी करतो माझ्यासाठी पाणी ठेव. मी येतो ना, थांब ना. तिच्या रूममध्ये जातो ना. काय नाटकं चालू आहे काय नाही तर मला शिकून राहिली ते. म्हणजे हिच्या भरोशावर माझं घर चालू का? हिच्या मनानं माई बहीण आली 2 दिवस तर तिच्यासोबत काय मी वाईट वागू? बाई मायाच्यानं कायले झगडे करता हो तुम्ही सासा सोना? आई मावशी बरोबर आहे आईचं. तिला डोक्यावर बसवायचं का मग? पोरगी गिरगी कशी आहे रे? पाहिली काल तर आवडली गिवडली का तुले का नाही आवडली? हो रे राहू द्या. पोरगी गिरगी चांगली आहे आई. ते दिसाली चांगली आहे पोरगी. उंच पुरी आहे चांगली पोरगी. बाबाली आवडली. तू काऊन नाराज दिसतो? तुले काय झालं? तुले पोरगी चांगली आहे म्हणतं आणि बाबाला आवडली म्हणतं. तुले आवडली का नाही ते सांगणार आहे आम्हाला. तुझ्या महत्वाचं आहे. बाबाला थोडी करा लागून राहिली पोरगी. आई काय सांगू आता तुले मी? मला लग्न करायची इच्छाच नाही आहे. मला करायचंच नाही आहे लग्न. किती वेळा सांगितलं पण तुम्ही जबरदस्तीनं नेता मला पोरगी पाहिली. बापा तू हे काही समजत नाही बा. घडीतच चांगला आणि घडीतच वांगला.
आता पोरगी पाहू नाही आला ना आता म्हणते लग्न करायचं नाही. अरे बाबू त्या मनात काय आहे ते तर सांग. लेकरं त्या बरोबरीचे लग्न करायले तम 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 करून राहिले आणि तू काहून असा करता रे? काय झालं तुले? काय झालं? कुठं बाहेर आहे गे का काही तुया? नाही आई मायावाला काहीच नाही आहे. मला वाटते ना माझं लग्न झालं पाहिजे बा, म्हणून तर ठीक आहे तुम्ही ज्या पोरीसोबत म्हणा त्या पोरीसोबत लग्न करतो मी. बाबाला ती पोरगी आवडली ना तिच्यासोबत करतो मग. ठीक आहे. काय बाबू बदलला नाही पाहिजे ना. पोरीबारीचं जीवन कोणत्या बरबाद नको करू. तू नाही हो आहे चालू. पोट्याचंही काही समजत नाही बाई. घराच्या बाहेरही निघून गेलं लगेचच. पाहून मग काय झालं अंता? काय म्हणते पोरगी पसंत नाही म्हणते का? तो चांगली पोरगी आहे, एक नंबर पोरगी आहे ना ती. आजी पोरगी आवडली म्हणते त्याला. पोरगी चांगली आहे म्हणते आणि घडीतच चांगली आणि घडीतच ह्या पोराचंही मला काही खरं वाटून नाही राहिलं. तुम्ही हो म्हणलं का त्या पोरीले? तिच्या मायबापाले हो म्हणलं का? नाही होत नाही म्हणलं मी ना अजूनपर्यंत. ह्या पोट्याला विचारलंच नाही ना मी ना. काय म्हणते म्हणून तर तुला विचारायला सांगितलं का ते त्याचं म्हणणं काय बा म्हणून. काय म्हणून राहिला तो? नाही म्हणते ना हवंही म्हणते ना हवंही म्हणते ना नाही म्हणते. त्याचं काही समजून नाही राहिलं मध्ये. राणीचे बाबा थांबून जा 2-3 दिवस. आणि त्याचं वाला मन पाहू द्या. त्याला क्लिअर विचारतो मी करायचं आहे का नाही करायचं आहे तर. आणि मग त्या पोरीच्या मायबापाला सांगून द्या. पण आपलं हो नाही काहीच नाही गेलं त्याच्यापर्यंत निरोप. आणि ते नाही का मग दुसरे पाहुणे पाहिलं चालू करण. पाहू दे ना पाहिजे पाहुणे तिचे मायबाप दुसरे तर पाहू दे ना मग. आता आपला लेकरू होय नाही म्हणून राहिलं काही नाही म्हणून राहिलं. त्याचं काही समजूनच नाही राहिलं. त्या लोकायला काही अटकून ठेवायचं. हा बहीणचं पोट्ट या पोट्ट्याचं काही समजतच नाही मला. तर घराच्या बाहेर आलं बाई. हे पोरग जेवलं नाही खावलं नाही. हे पोरग इथं काय करून राहिलं बाई? माय हे तर आपली चंदाची भाषी बाई. आवाज देऊ का नाही गडे? येईल नाही थांब येईल ऐकू तर दे मला काय म्हणते काय नाही यायचं काय चालू आहे तर. सोनम तुला मी लास्ट टाइम विचारतो बरं आता. लास्ट टाइम विचारतो तू माझ्यासोबत लग्न करतो का नाही करत? मला एवढं सांग फक्त आता. कारण मी पोरगी पाहून आलो. पोरगी चांगली आहे, सर्व चांगलं आहे. घरच्या इथे मी नाही म्हणू शकत आता. कोणतं कारण देऊ? तू मला पटकन सांग आता. मी तुला लास्ट टाइम भेटून राहिलो. मी याच्यानंतर तुम्हाला दोष नको देतो आणि मी तुला दोष नाही देणार. मग काय राहुल माझे 2च पेपर झाले, अजून पेपर चालू आहे माझे. तुझं टेन्शन वेगळं, मी कसं काय करू? मला सुचून नाही राहिलं. लग्न करायचं आहे मला तुझ्यासोबत, पण तू थांबत नाही म्हणतं. मी ऐन वेळेस माझ्यावाल्या बाबाला आईला बोलू शकत नाही. मी कसं करू? मी दोन्ही साईडनं फसलेली आहे. मला लग्न करायचं आहे, माझं प्रेम आहे तुझ्यावर, पण तुला माझ्यावर विश्वास पण नाही. मी काय करू मग? अरे बापा यायच्या दोघांचं कधी चालू झालं हो बाई? आणि माया पोराने हे बाई एवढी नाही पोरगी गिरगी चांगली आहे म्हणा. हे चांगली गिंगली आहे देतोच आणि तिचे मायबाप तर आम्ही करून घेतो. त्याच्यावाल्या बापाला समजून सांगतो लागेच मी राहुलच्या. पण यायचं काय आहे म्हणून हे पोट्टा नाही म्हणून राहिलं का गड्या? पण ते मोठी लोकांची पोरगी बाई ते काय देते रे आपल्या घरी? बाबू तू काय केलं रे राहुल? अरे बाबू ते एवढे मोठ्या लोकांची पोरगी मा तुले देते तरी का रे तिचा बाप रे? तिचं भलेही मन असन पण तिचा मायबाप देईन का बाबू तुले ते पोरगी? तू शिकला सवरला आहे सर्व आहे, पण काय रे बाबू पहिले तू एक वेळा तसंच केलं, आता दुसऱ्या वेळेसही असंच करशील आणि नाही दिली ते पोरगी तर उठून पैशीन का अजून? काय करावं बाई ह्या पोट्ट्याचं? थांबर आहे तू काय आहे यायचं तर. नाही ना सोनम तुझ्याशिवाय दुसऱ्यासोबत करायला मन नाहीये म्हणून मी कधी पोरगी पाहून तर आलो, पण माझ्या अजूनही मन नाही लागू राहिलं माहिती आहे का? बाबा आई सगळेच म्हणून राहिले पोरगी चांगली आहे चांगली आहे चांगली आहे. आई जाणार आहे 2 दिवसानं पाहिले अजून राणीला घेऊन, पण माझं मन लागून नाही राहिलं. तू सांग ना सोनम, खरं बोल ना. ते आई वडिलासोबत बोल ना काय आहे काय नाही त्याचं वाला सांग ना. यावर आहे सगळं काही. तू जर हे घेशील पुढाकार घेशील तर होईल आपलं लग्न, नाही तर काही होणार नाही. म्हणजे करावं लागेल मग माय बापाच्याच मतानं. राहुल तू मुलगी बघू नाही आला, मुलगी बघायला गेला याचा अर्थ तुला लग्न करायचंच आहे. तुला माझ्यासाठी थांबायचं नाही आहे. थांबायचं नसतं तर पोरगी पाहून आल्यावर मी ना आईले बाबाले हो म्हणलं असतं. अजूनपर्यंत हो म्हणलेलं नाही आहे मी ना. थांबायचं नसतं तर कशी बोलतो तू सोना? राहुल तुझी आई राहुल तुझी आई. आई तू काही नाही आई, मी असे पेपरला चालली होती पोरगी तर बोलून राहिलो होतो मी. आई चाल ना घरी. मी सर्व ऐकलं बाबू तुमच्या दोघांचं, सर्वच ऐकलं मी. या पोरीचंही ऐकलं म्हणणं तूही ऐकलं म्हणून तू नाही म्हणून राहायला वाटते नाही लग्नाले. अरे तुले सांगतो राहुल, तुम्हाला दोघाले करायचं असं लग्न तर करा. त्या मनानं करून द्यायला तयार आहे मी राहुल. बाबाले समजावतो, पण आता ती पोरगी नाही म्हणते ना, मग कसं तिच्या मागं लागतं. आणि तू बाई त्याला अडकून ठेवू नको मा. बाई चांगली पोरगी आहे तू, आम्ही कधी करायला तयार आहे, पण तो नाही थांबत मा त्याचावाला बाप. आणि तू वेळेवर हो म्हणशील नाही म्हणशील अजून पलटली मग आताच्या पोरी भेटून राहिल्या मग त्याला काही अडकून ठेवतं बाई तू. आणि तुझे मायबाप देणार नाही हो बाई माय पोराले तुले. मामी माझं याच्यामध्ये खूप मन आहे.
मी खूप प्रेम करतो याच्यावर मामी. तुम्हाला आता सर्व माहीत झालेलं आहे म्हणून सांगत आहे. मी खरंच प्रेम करतो. मी आई बाबासोबत बोलायची हिंमत नाही आहे माझीवाली. कसं बोलू मी, तुम्ही सांगा बरं. हा विचार पहिले काऊन नाही केला हो बाई? हो पहिले करायचा ना बाई हा विचार. काय हो बापा, एकमेकात मन टाकता, प्रेम करता, प्रेम करायच्या वेळेस विचार नाही करत आणि नंतर विचार करता, मग असं काय फायदा? मग दुसऱ्याला असं अडकून नाही ठेवायचं ना बाई. त्याला सोडून दे, तुले नाही करायचं नको करू बाई, त्याला सोडून दे. त्याला कायले अडकून ठेवतं बिचारे? हाय आम्ही पोरगी पाहिली, चांगली पोरगी आहे, करू दे त्याला त्याच्या मतानं. आई तू काय बोलून राहिली तिले? अशी आडवी तिडवी नको बोलू ना. तिचं मन आहे पण ते तिच्या घरच्या लोकांना सांगू शकत नाही आहे. रे तू चुपचाप राह. माय बापाला निसता घुमून राहिला, पोरगी पाहिले, चालतो 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 ना आला नाही, इकडून तिकडून गेला. तर हे असे नाटका बाई, हे बालकांनी सर्व विसरून जा तू. हा सोनम, विसरून जा, त्याला विसरून जा. आणि तू त्याला अभ्यासात लक्ष दे आणि त्याला एकाने लग्न करू दे. ते वय जास्त नाही आहे पण त्याचं वय 31-32 वर्ष आहे. त्याला लग्न करून द्या आणि आम्हाला. तू काय आहे बाई, करशील नाही करशील? तुझ्या मायबापानं म्हणल्याबरोबर तू पलटली तर माय पोरग मग काही आता बिना लग्नाचं राहीन काय मग? पोरी अशाच करते. मग पहिले हो म्हणते आणि मग कानी पलटून जाते मायबापानं म्हणल्यावर. कायले राहू दे तू कानी बाई, तू या आपल्या अभ्यासाकडे लक्ष दे. तू काही तुझ्या मायबापासोबत बोलत नाही आणि त्याला काही तू कानी स्वतःच्या मागं काही फिरू नको बाई. आई नको बोलू ना तिथे काही. आई चल घरी. रे तू चुपचाप राह म्हटलं तुले. त्याच्यानंतर दिसू नको बाई त्याच्यावाल्या सोबत. त्याला काही तुझ्या मागं काही फिरू नको, कारण मला माहित आहे तू करणार नाही म्हणून. लग्न करशील का बाई? तू बोलू शकत नाही मायबापासोबत तर काय लग्न करतं हो तू? लग्न कराले बिनफालतू हे नको करू आणि त्याला काही फिरू नको मागं. त्या चंदाले गिंदाले माहीत पडलं, ये ना आमच्याच घरी सटक काढाले. मग याचा बाप माहित नाही तुले कसा आहे तर तो मागं पुढं आडवा तिडवा कसा आहे बोलते बरं. त्याला सहन नाही होत. मी तरी समजून घेईन पण तो माणूस नाही समजून घेत. अरे घरी जेवलं नाही काही नाही, चाललं उठून इकडं. आणि बाई सोनम तू चांगली पोरगी आहे, त्याविषयी मला काही हे नाही आहे माझ्या मनात. देत असून त्या बाबत आम्ही कधी करून घेतो असं काही नाही. पण त्या घरचे लोक देत नाही बाई. माझ्या पोराला काही नांदी लावू नको तू सोनम, तुला सांगतो मी. जाय बाई, सोडून दे त्याचा पिच्चा. सोनम थांब ना सोनम. ए सोनम इकडे तू ये. आईले सोनम करून राहिला रे तिले. ते पोरगी त्यासोबत करतही नाही म्हणते तरी सोनम हिच्या मागं फिरला म्हणून लाई म्हणून राहिला वाटते लग्न रे. चाल होय घरी, चाल लवकर घरी चाल. आई तू कायले बोलली तिने एवढी? कायले बोलली? किती बेकार वाटलं काय बरं तिले? अरे बेकार कायचं आहे त्याच्यात? काय बोलली मी तिले? शिवा दिल्या का तिने? मारलं का काय केलं रे? काय केलं मी तिले? बोलली का आडवी तिडवी काही? चांगल्या शब्दात समजून सांगितलं ना. अरे ते पोरगी नाही करत बाबू तुझ्यासोबत लग्न. तू ऐक बरं राहुल, बिनफालतू चांगली पोरगी भेटली आपल्याला. ते पोरगी करून घेऊ आपण. राणीन मी जातो पाहिले अजून आणि ते पोरगी फायनल करून घेऊ आपण. तुले सांगतो, सोड ह्या पोरीचं नाम सोड. ते नाही करणार. तिला करायचं असतं माय बापाला सांगितलं असतं तिनं काहीच असतं. घरी ये बरं लवकर ये. सगळेजण तसंच म्हणते ते लग्न नाही करत, पण मला माहित आहे तिचं मन आहे मायामध्ये. माये मन आहे पण ती बोलून नाही राहिली तिच्या मायबापासोबत. झोपीत आहे का बिचारे तू? वा रे वा. भाषीचं मी आता ऐकलं बाई येता. तुझी भाषी बापा चांगली म्हणता तर लयशी झाली होती भाषी तर. त्या राहुल सोबत चालू आहे बाई तिचं लग्न चालू होतं. अंताई बी दिसली बोलतानी, हलता बोलली म्हणा तिले. म्हणे बाई म्हणे माझ्या पोराच्या मागं नको लागू. मी लपून ऐकून होती, आयप होती उभी तर ऐकून राहिली होती मी. मला काहीच नाही माहित हो गंगा, बिलकुल माहीतच नाही. काय म्हणे मग अंता? काय म्हणे अंता? काही म्हणे का काय म्हणे अंता? अंतानं समजावलं दोघाले बी. मी उभीच होती तिथं साईडले, त्याचं लक्षच नव्हतं. अंता म्हणे बाई तू मोठी लोकांची पोरगी आहे म्हणे, तू काही करत नाही म्हणे माया पोरासोबत लग्न ना. कायले म्हणे नांदी लावतं म्हणे माया पोराले. त्याला पोरगी पाहिली वाटते. काल अनिल भाऊगी गेलता का नाही पोरगी, तर ते पोरगी पसंत आली म्हणते. तर राहुलही म्हणे पसंत आली म्हणे. पण हिच्याच्यानं त्या भाषेच्यानं का नाही तो अडला आहे. ते भाषी लढून राहिली होती तुई आणि थोय राहुलही लढून राहिला होता. अंतानं समजावलं त्या दोघाले. पण काय माहित का बापा ऐकते का नाही ऐकत. बरोबर आहे ना मग अंताचं काही चुकीचं आहे का? हे एवढे मोठे लोकांची पोरगी बाई माझ्याच पोराला नाही देत ते. आणि खरंच त्या राहुल्याला देन का? नाही ते सर्व्हिस बनवायला आहे म्हणा, पण ते प्रायव्हेट आहे ना. मग त्याला कायले देते? पोरग गिरग चांगलं आहे तसं काही नाही. राहुल मानादानाचा आहे व पोरग गिरग. अंताचं पोरग चांगलं गिंगलं आहे पण देते का माय ननद? तिच्यासाठी सर्व्हिसवालाच पाहिजे ना त्याच्या बरोबरीचे बाई. आणि ह्या अंताची कंडिशन कशी आहे गरिबाची पहिलेपासून? खरंच देते काय व बाई ह्या पुरीनं कळलं व. आणि तिच्या मायबापाला माहीत घेत पडलं का आम्हालाच म्हणून तुम्ही लक्ष नाही ठेवलं माया पुरीवर म्हणून.
असं म्हणून बाई आम्हाला पाय बाई तिच्यावाल्या मायले फोन करतो बापा आणि घेऊन जायला लावतो पेपर झाले म्हणजे फालतूचं झोंबाडण काय हो बापा. जवान जवान पोरीले ठेवणं म्हणजे अवघडच आहे हो बापा. आता आमच्यावर येते का तर काय माहीत का बापा. तर पहिलेच आमचं आम्हाला सुधरून नाही राहिलं हो गंगा. आणि हे वाली सोनमनं काय हो काय करावं तर ते मायनानं आम्हाला बोलली नाही पाहिजे बाई. अजून तिच्या मामालाही नाही सांगितलं. मी सांगा लागन बापा. कानावर टाकतो तिच्या मामाच्या आणि त्या पोरीचे पेपर लागेच तुम्ही तुमच्या घरून द्या का तिले रूम करून द्या म्हणतो. आपण घेऊन जा बापा म्हणतो. गौकशान काही झालं म्हणजे आम्हालेच म्हणन नव्हते लोक. तिचा बाप आम्हालेच म्हणन त्या सोनमचा. चला बा म्हणलं चांगली आहे पोरगी वडणाली चांगली आहे म्हटलं. हिनं तर आपलाच करीना करून ठेवला बाई. थांब बापा फोन करायला लावतो. ते पहिले ते बापाला बोलावतो रोशनच्या बापासोबत बोलतो बापा मी हट काय झालं हे तर. नाही पहिले का नाही रोशनच्या बाबाला फोन नाही करत. पहिले अंताच्या घरी जातो आणि अंताले बोलतो आणि त्या राहुलले बोलतो का आहे का नाही तर आणि मग करायला लावतो बाई फोन. त्याला राहुलले समजावून सांगतो 2 गोष्टी. कायले त्याले बोलतो करणं तिच्या मायले फोन सराय आणि घेऊन जाय म्हणा तिले. कायले ठेवून राहिली तर फालतूची आपत. शायने विचारपूस तर करावंच लागन ना तिच्या पोराले तिले बी. भाशी होय ना माईवाली कायची आपत होय व. आपत म्हणून राहिली शायन्या वानाची. पडलीच घुबडतोंडी आहे बाई. आई चांगलं सांगितलं तरी हेकडंच वाटते. जाय सांग मग उठून पाहिल्यावर मग घेतो मग हातात तुरी.